श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नेहमी शारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात की हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात की मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहे असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील असा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठामध्ये 4 हातात शंख चक्र गदा कमळ धारण केलेल्या, पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला. नारद म्हणतात की ज्याचे स्वरूप वाणी मन यांना न कळणार आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य नाशांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे, जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो आणि जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणतात, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आला आहात? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणतात की भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहे. नारद म्हणतात की हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहानशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते सर्व सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात की नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून मी तुला तसे व्रत सांगतो जे मृत्यूलोकात स्वर्गलोकात कुणालाही माहीत नाही असे महापुण्यकारक व्रत. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूप मोक्षपदात जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणतात की हे नारायणा, या व्रताचे फळ काय, याचा विधी काय, हे व्रत कोणत्या काळी करावे, कसे करावे तेही सांगा. नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणतात की नारदा, हे व्रत दुःख शोकाचा नाश करणारे, धनधान्याची समृद्धी करणारे आहे, सौभाग्य संतती देणारे आहे आणि सर्व कार्यात विजयी करणारे आहे. हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण बांधव असा धर्मनिष्ठा ठेवून प्रदोष काळी अर्थात सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद सव्वाच्या मापाने 1.25 पावशेर, 1.25 चेर, 1.25 शेर इत्यादी प्रमाणे करून भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला प्रसाद अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदूळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू 1.25 या प्रमाणाने एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव, इष्टमित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकावी. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. बांधव ब्राह्मणी असं भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात हे व्रत करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगामध्ये सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे. वर्णन करीत असता सत्यनारायण कथेतील इथे प्रथम अध्याय पुरा झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय. दुसरा अध्याय. भगवान म्हणतात की नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो ते ऐका. सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण होता. भूक आणि तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर फिरत असे. आचारनिष्ठ धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. काशी नगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला की ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतो? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे, ते तू मला सांग.
ते वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंतांचे भाषण ऐकून ब्राह्मण म्हणाला, मी अति दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरत असतो. दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो आपण मला सांगा. ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणतात, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील सर्व फळ देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य दुःखातून मुक्त होतो ते नारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू पण कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन. आता मनाला असा ध्यास लागल्यामुळे मग त्याला रात्रभर झोप आली नाही. मग तो ब्राह्मण सकाळी उठून मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यास गेला. त्याच दिवशी त्याला भाग्यवशात दुप्पट द्रव्य प्राप्ती झाली. मग त्याने आपल्या घरी सर्व सामग्री एकत्र करून इष्टमित्र बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला. धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला आपल्या घरी सत्यनारायणाचे व्रत करू लागला आणि ह्या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायणाचे व्रत तो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होतील. याप्रमाणे नारायण भगवंतांनी नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले. तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य अजून काय सांगू? मग पुन्हा ऋषी विचारतात की मग त्या ब्राह्मणापासून कोणी हे व्रत ऐकले, कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते पण सांगा. तर सूत सांगतात की मुनी हो, एकदा हा ब्राह्मण नित्य आपल्या नियमाप्रमाणे आपल्या घरी व्रत करीत होता. त्यावेळेस त्याच्याकडे एक लाकूड विकणारा मोळीविके आला. तहानेने व्याकुळ झालेला होता. तो तिथे बसला, कथा श्रवण केली, प्रसाद भक्षण केला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की महाराज, आपण हे काय करीत होता, हे कोणते व्रत आहे? तेव्हा त्यांनी सांगितले ब्राह्मणांनी की हे सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्याधिक मिळाले आहे. मग त्या महाराजाकडून ब्राह्मणाकडून तो सर्व वृत्तांत समजून हा लाकूड विकणारा मोळीविक्या आता आपल्या नगरी जाण्यासाठी निघाला. नगरी जाता जाता भाग्यवशात त्या दिवशी त्याला त्या उरलेल्या लाकडांचे दुप्पट द्रव्य प्राप्ती झाली. आता हे सर्व सत्यनारायणाचे पूजन मी आपल्या घरी करीन असा मनाशी ध्यास लागलेला असताना त्याला ते द्रव्य मिळाल्याबरोबर त्यांनी सर्व सामग्री विकत घेऊन विधिनोक्त रीतीने यथासांग आपल्या घरी सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मुळीक्या धनधान्य पुत्र इत्यादीने संपत्तीने युक्त झाला. या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. वर्णन करीत असता सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूरा झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय. मग सूत सांगतात, ऋषी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. नदी काठी बसून सत्यनारायणाचे व्रत करीत होता. तिथे एक साधुवाणी नामक बनिया आला आणि तो राजाला विचारू लागला की तुम्ही हे काय करीत आहात? तेव्हा राजांनी सांगितलं, हे साधो, पुत्र धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या भगवान विष्णूंचे व्रत मी सत्यनारायणाचे व्रत करीत आहे. तेव्हा राजाकडून सर्व वृत्तांत समजून घेतला आणि मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल असा मनाला ध्यास लावून त्यांनी आपल्या भार्येसह नवस केला की ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळेस मी पण आपल्या घरी सत्यनारायणाचे व्रत करीन. असा नवस केल्यानंतर लीलावती नावाची त्याची भार्या पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. मग 10वा महिना सुरू होता तिला एक कन्यारत्न झाले. आता ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढत होती. म्हणून तिचे नामकरण कलावती असे करण्यात आले. परंतु त्या नामकरणाच्या वेळी आता साधू आणि सत्यनारायणाचे व्रत करण्यास विसरून गेला. लीलावतीने आठवण करवली, पण तो म्हणतो आता हिच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी अवश्य करीन आणि भार्येचे समाधान करून व्यापारास निघून गेला. मग काही वर्षे ओलांडल्यानंतर मुलगी लग्नाला योग्य वाटली. तिचे विधियुक्त कन्यादान केले. परंतु आता दुर्दैव सत्यनारायणाचे व्रत करण्यास साधुवाणी विसरला. लीलावती सुद्धा हे व्रत विसरून गेली आणि मग लग्न झाल्यानंतर साधुवाणी जावयाला घेऊन आपल्या सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या चंद्रकेतू राजाच्या राज्यामध्ये जाऊन व्यापार करू लागला. तिथे त्याचा काही काळ फारच उत्तम गेला. परंतु जेव्हा भगवंतांनी विचार केला की आता वसुली केली पाहिजे
हा माझ्या पूजनेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे, आता मी याला भयंकर दुःख प्राप्त असा शाप देतो. आणि जेव्हा भगवंतांनी शाप दिला त्याच वेळी साधूवाण्याला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागलं. त्या राजाकडे चोरी झाली, त्या राजाकडच्या चोरीचा आळ साधूवाण्यावर आला. का? कारण राजाकडचं जे राजद्रव्य होतं ते साधूवाण्याच्या घरात सापडलं. राजाने त्यांना बंद करून किल्ल्यातील कारागृहात टाकून दिले. त्यावेळी ते आम्ही चोर नाही असे म्हणत राहिले, परंतु सत्यदेवाची माया होती, त्यांचे बोलणे कुणाला सुद्धा ऐकू आले नाही. आणि मग इकडे काय झालं, साधूवाण्याच्या घरी लीलावती आणि कलावती असताना तिथे त्या परिस्थिती अशी गंभीर झाली की त्या दिवशी त्यांच्याकडे चोरी झाली आणि इथले जे घरातले द्रव्य होते ते सुद्धा संपून गेले. म्हणून लीलावतीला आणि कलावतीला सुद्धा आता दुर्दैवानी भिक्षावृत्ती करावी लागली. आणि ती भिक्षावृत्ती करीत असताना एक दिवस कलावतीला घरी यायला फार उशीर झाला. त्यावेळेस त्या लीलावतीने विचारलं, मुली इतकी रात्र होईपर्यंत तू कुठे होती, तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे? तर त्या कलावतीने भिक्षावृत्ती करीत असताना एका ब्राह्मणाकडे झालेला दृष्टांत सांगितला की आई, मी भिक्षावृत्ती करताना एका ब्राह्मणाकडे गेली, तिथे सत्यनारायणाचे व्रत चाललेले पाहिले, शीघ्र फलदायी व्रत आहे असं ती सर्व बोलत असताना लीलावतीला पूर्वचा आपला नवस आठवला. आणि कदाचित हे सर्व नवस न फेडल्यामुळे असे काही दुःख भोगावे लागले असतील की ह्या वेळेस व्यापारासाठी गेलेले साधूवाणी अजून सुद्धा परत आले नाही आणि ह्या वेळेस आता जावयाला घेऊन निघालेले होते, म्हणून चिंता वाढलेली होती. आणि अशा स्थितीमध्ये लीलावतीने घराची परिस्थिती बिघडलेली असताना आता मी काय करू असा विचार केला, परंतु आता परिस्थिती फार विकट होती. म्हणून तिने मानसिक रूपाने सत्यनारायण भगवंताचं ध्यान केलं, पूजन केलं. लं पृथिव्यात्मकं गंधं परिकल्पयामि, हम आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि, यम वायव्यात्मकं धूपं परिकल्पयामि, रम अग्न्यात्मकं दीपं परिकल्पयामि, वम अमृतात्मकं अमृत नैवेद्यं परिकल्पयामि, सम सर्वात्मकान् समस्त राजोपचारान् परिकल्पयामि, अनंत कोटी नमस्कारान् समर्पयामि. आणि कलियुगातले अकाट्य मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आणि कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हे कलियुगातले अकाट्य मंत्र दोन्ही याचा तिने नाममंत्राचा याचा जप केला. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा भगवंतांनी तिची प्रार्थना पाहिली ती प्रार्थना त्यांनी स्वीकार केली. आणि मग त्या राजाच्या स्वप्नात गेले, त्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं की चंद्रकेतू, हे नृपश्रेष्ठा, हे राजा, तू जे 2 वाणी बंदीशाळेत टाकलेस ते सकाळी सोडून दे. असे जर तू न करशील तर धन पुत्र राज्य या तुझा मी नाश करीन. राजा घाबरला, सकाळी उठून सभेमध्ये येऊन बसला आणि त्या दोघांना बंधनमुक्त केलं. त्यांना सांगितलं की वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला हे दुःख भोगावे लागले, आता तुम्हाला काही भीती नाही. आणि त्यांचे घेतलेले द्रव्य त्यांना दुप्पट करून दिले, त्यांचा मान सन्मान केला, गौरव केला, क्षौरकर्म करवलं, मंगल स्नान करवलं. आणि अशा प्रकाराने त्यांना मग आपल्या नगरी जाण्यासाठी आज्ञा दिली. त्या दोघांनी राजाला नमस्कार केला, भीतीमुळे काहीच जास्त भाषण केले नाही आणि आपल्या नगरी जाण्यासाठी निघाले. वर्णन करीत असता सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पुरा झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. महाराज की जय. आता ते दोन्ही साधू आणि जावई तिथून निघाले राजाकडून आणि आता इथे नदी काठी आले आणि ती आपली द्रव्य सगळे नावेमध्ये ठेवून तिथे बसून त्यांनी नित्य स्नानाधिक आपली क्रिया करावी म्हणून तिथे बसलेले असताना भगवंताच्या मनात विचार आलं की सर्व ह्याला प्राप्ती करून दिली, एकदा परीक्षा करून घ्यावी. म्हणून तिथे संन्यासाचा वेश धारण करून भगवान आले आणि सहज विचारलं की साधूवाणी, तुझ्या या नौकेत काय आहे? परंतु आता उन्मत्तपणा रक्तामध्ये गोठलेला. तो म्हणाला की का हो संन्यासी उवा, आमचे काय द्रव्य वगैरे नेण्याची तुमची इच्छा आहे की काय? म्हणे त्याच्या लत्ता पत्ता भरलेला आहे महाराज. मग आता भगवान म्हणाले ठीक आहे, तुझेच बोलणे खरे हो. आता भगवान तिथून निघून गेले, समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संन्यासींनी आपलं तिथे जाऊन तिथे स्थान लावलं, आसन लावलं. आता इथे साधूवाण्याने विचार केला, संन्यासी दूर गेलेला आहे, आता आपल्या नित्यकर्मांना सुरुवात करावी. नित्यकर्मांना सुरुवात केली, थोडासा आराम केला. आता आपण आपल्या नगरी परत जावं म्हणून तिथे उठला
आणि नौकेकडे आला. आता नौकेकडे आला, नौकेत पाहतो तो काय, त्या द्रव्याच्या जागी आता नुसत्या लत्ता पत्ताच भरलेल्या दिसल्या. हे पाहता क्षणी तो मूर्छावून जमिनीवर पडला. आता मूर्छा आल्यावर जावयानी काय करावं, बाल्टीवर पाणी घेतलं आणि टाकून दिलं. आता मूर्छा उघडली. मूर्छा उघडल्यानंतर चिंताक्रांत झाला. तेव्हा तो बुद्धिमान जावई म्हणाला, आता सासरे बुवा, हे साधू आणि आता तो संन्यासी बसलेला आहे तिथे चला, त्यांनी सर्व दिलेल्या श्रापामुळे असं झाले आहे, तोच आपले मनोरथ पूर्ण करेल. म्हणून मग यतीजवळ गेले आणि तिथे साष्टांग दंडवत घातले. म्हणाले, हे प्रभो, तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख, मी आपणास कसा जाणेन. जेव्हा ब्रह्मादिक देवही तुम्हाला जाणू शकत नाही, मग मी साधारण मनुष्य तुम्हाला कसा जाणेन, मला क्षमा करा. साष्टांग दंडवत झाला. पण भगवान काय म्हणाले, प्रत्येक वेळेस आपल्या स्वार्थासाठी सत्यनारायणाचं पूजन करीन म्हणणारा तू एकदाही पूजन केलं नाही. आता मुलीचं लग्न, मुलीचा जन्म आणि त्या नातू पणतू व्हायची वेळ आली, पण अजूनपर्यंत सत्यनारायणाचं पूजन झालेलं नाही. म्हणून आता तू माझ्या पूजनाविषयी हा परांगमुख झालेला असता तुला दुःख देणं फार आवश्यक होतं. पुन्हा त्यांनी भगवंताची क्षमायाचना केली. भगवान शीघ्र फलदायी आणि प्रसन्न होणारे भक्तप्रेमी भगवान पुन्हा प्रसन्न झाले, पुन्हा आशीर्वाद दिला. द्रव्यानी नौका भरून दिली. आता ही द्रव्यानी नौका भरलेली दिसल्याबरोबर आता लगेच घरी चला म्हणून जावई आणि साधूवणी आपल्या नगरी जाते झाले. आता पुन्हा आपल्या द्रव्य घेऊन तिथे आपल्या नगरी नदी पोहोचता, नदी काठी पोहोचता द्रव्याचे रक्षण करणारे एक दूत घरी होता, बरोबर होता. त्याला घरी पाठवलं की लीलावतीला कळावं की साधू आणि आलेले आहे. त्यांनी घरी जाऊन सांगितलं. त्या क्षणी लीलावती आपल्या घरी सत्यनारायणाचे पूजन करीत होती. मग तिने पतीच्या आल्याचं कळलं बरोबर मुलीला सांगितलं, कलावती पूजा पूर्ण कर, मग पती दर्शनासाठी, आणि स्वतः तशीच निघून गेली. आता कलावतीने सुद्धा पतीच्या दर्शनाची उत्सुकता असता पूजा पूर्ण केली, परंतु तीर्थप्रसाद भक्षण करणं विसरून गेली. आणि मग तिथे आल्यानंतर कलावतीला पतीचे दर्शन झाले, पण कलावतीला पतीचं दर्शन झालं नाही. आता ती चिंताक्रांत झाली. अचानक लक्ष गेलं, नुसत्या पतीच्या पादुकाच दिसत होत्या. त्या पतीच्या पादुका घेतल्या आणि लगेच सती जाण्याचा निश्चय करून घेतला. आता तो धार्मिक आणि सज्जन असा तो साधू आणि मुलीचे असे प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला. लीलावती चिंताक्रांत झाली की आता काय करावं, कोणत्या देवाच्या कृपेमुळे असे झाले असेल. मग साधूवाण्याला सत्यनारायणाचं दृश्य दिसलं. भगवान आठवले की कदाचित त्या अवकृपेने तर काही झालं नाही. पुन्हा त्यांनी आपली प्रार्थना केली, साष्टांग दंडवत झाला आणि मी आपल्या यथाशक्ती मनोरथ पूर्ण झाल्यावर सत्यनारायणाचे व्रत करीन असा त्यांनी नवस केला. तर भगवान तिथे भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, दीनांचे रक्षण करणारे भगवान संतुष्ट होऊन म्हणाले की हे साधूवाणी, तुझी कन्या घरी जाऊन तीर्थप्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. कारण हिने पूजा पूर्ण केली परंतु तीर्थप्रसाद भक्षण केला नाही. मग त्या कलावतीने सुद्धा आकाशवाणी ऐकली, लगेचच घरी गेली, तीर्थप्रसाद भक्षण केला. पुन्हा बंधाऱ्यात येऊन पाहते तिचा पती तिच्या दृष्टीस पडला. मग ती त्यास म्हणते, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे वाक्य ऐकता साधूवणी सपरिवारास आपल्या नगरी जाता झाला आणि शेवटपर्यंत दर पौर्णिमा आणि संक्रांतीला सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. वर्णन करीत असता सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पुरा झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. तुलसी दलवस्त्रम समर्पयामि. गोपाल कृष्ण महाराज की जय. सूत सांगतात की ऋषियो मुनिहो, याविषयी आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी या पृथ्वीवर अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता. तो राजा एकदा अरण्यातून सिंहवाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो गवळी लोक तिथे सत्यनारायणाचे पूजन करीत राजाला दिसले, परंतु राजा अहंकारवश तिथे गेला सुद्धा नाही. हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे षड्रिपू फार भारी पडतात. त्या अहंकारवशात तिथे राजा गेला नाही. भगवंताला नमस्कार सुद्धा केला नाही, तीर्थप्रसाद घेतला नाही. तरी सुद्धा त्या लोकांनी, गोप बांधवांनी, हा आपला राजा, आपण याची प्रजा, प्रथम प्रसादाचा द्रोण राजासमोर आणला होता. पण राजा तिथून आपल्या रथावर आरूढून तिथून निघून गेला. पण काय झालं, जेव्हा आपल्या नगरी पोहोचता झाला तर सर्व संपत्ती, राज्य,
100 मुले धनधान्याधिक सर्व नष्ट झालेली दिसली. चिंताक्रांत झाला. मग मनामध्ये विचार आलेला असताना कदाचित हे सत्यनारायणाच्या प्रसादाचा, सत्यनारायणाच्या अपमानामुळे असं सगळं झालं असेल. त्या रथावर बसून गोपबांधवांच्या ठिकाणी परत आला आणि क्षमा याचना केली, साष्टांग दंडवत केलं. पुन्हा ब्राह्मणांसकट तिथे बसून गोपबांधवांसह तिथे सर्व सामग्री तयार करून सत्यनारायणाचे पूजन केले. आणि त्या सत्यनारायणाच्या पूजनामुळे तो राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्याने पुन्हा या लोकात संपन्न झाला. शेवटी वैकुंठ लोकात गेला. सर्व सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला, ऐश्वर्य संपन्न झाला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो, फळ देणारी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्याधिक सर्व वस्तूंचा लाभ होतो. दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते, बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो, भयभीत झालेला भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य भोगून या लोकी शेवटी सत्यनारायणच्या सत्यनगरी जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले. हे सत्यनारायणाचे व्रत महाविष्णूंनी नारद मुनींना प्रत्यक्ष स्वतः सांगितले होते. म्हणून हे नारायणाचे व्रत अवश्य करावे. विशेषते करून कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे. या देवाला कोणी काळ, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करणारा हा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रत रूपीच होईल. मुनिश्रेष्ठ जो कोणी कथा पठन करेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. तुलसीदलपत्रं